बरेच लोक म्हणतात की हॉटेल्समधल्या भाज्यांची चव काही वेगळीच असते, तर आज आपण ती चव घरच्या घरी आणणार आहोत. तर आजची रेसिपी आहे मटर पनीर. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी पनीरला फ्राय करून घेऊ. त्यासाठी पॅन मध्ये घ्यायचं थोडं तेल आणि यामध्ये घालायचे आहेत पनीरचे मध्यम आकाराचे काप आणि याला शॅलो फ्राय करून घ्यायचं. आता दुसरी स्टेप खूप महत्वाची आहे. एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि त्यात थोडं मीठ घालायचं आणि फ्राय केलेले पनीर यामध्ये घालायचे आणि 15 मिनिटं हे असंच ठेवायचं. त्यामुळे पनीर खूप सॉफ्ट होतं आणि पनीर भाजीमध्ये तुटत नाही. आता आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी फ्राय केलेल्याच पनीरच्या तेलामध्ये कांदे घालूया. मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे कापताना उभे आणि पातळ कापायचे, त्यामुळे पटकन ते मऊ होतात. आता याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गुलाबीसर रंग आलेला आहे. आता यामध्ये घालू 2 टोमॅटो, 2 ते 3 लाल मिरच्या, 6 ते 7 काजू, 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 1-2 आल्याचे काप. थोडं मीठ घालून याला एकत्र करून घ्यायचं आणि याला 5 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं. त्यामुळे टोमॅटो खूप सॉफ्ट होतो आणि वाटण खूप चांगलं बारीक होतं. 5 मिनिटं झालेले आहेत. आता याला आपण थंड करून बारीक करून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं वाटण. यातच घालायची थोडी कोथिंबीर आणि पाणी घालून याचं बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायची. आता फोडणीसाठी आपण पॅन मध्ये घेऊ 3 ते 4 चमचे तेल. यात घालू थोडं बटर. तेल गरम झालं की नंतर घालायचं अर्धा चमचा जिरं. जिरं तडतडलं की यात घालायचं वाटण. वाटणाला परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालू 1 वाटी पाणी. मी भांड्यामध्येच पाणी घेतलं होतं. त्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घालू अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, थोडीशी हळद, 1 चमचा तिखट, चवीपुरतं मीठ. मीठ अगदी थोडं घालायचं कारण वाटणामध्ये सुद्धा आपण थोडं मीठ घातलेलं होतं. आणि मी इथे रंगासाठी वापरला आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. नंतर घालू 1 चमचा किचन किंग मसाला. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल. याला 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ. त्यानंतर घालायचे आहेत 1 वाटी वाटाणे. हे वाटाणे अगदी फ्रेश आहेत. मी याला वाफवलेलं नाही किंवा बॉईल केलेलं नाहीये. याला मिक्स करून 5 ते 6 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे घालू पाणी. मी जवळपास अर्धा ग्लास पाणी इथे घातलं आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता. परत याला 5 मिनिटं शिजवून घेऊ. वरती छान भाजीला तेल आलेलं आहे. आपण वटाणे शिजलेत की नाही चेक करून घेऊया. वटाणे शिजलेले आहेत. आता आपण पनीर बघूया. तुम्ही बघू शकता पनीर किती सॉफ्ट झालेलं आहे. आपण यातलं आता पाणी काढून घेऊ.
आता पनीरला भाजीमध्ये घालून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. यावर खाली थोडी कस्तुरी मेथी आणि झाकून 5 मिनिटं शिजवून घेऊ. भाजीला छान वरती तेल आलेलं आहे आणि रंग सुद्धा खूप छान दिसतो आहे. आपण यावर घालू कोथिंबीर आणि आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.